आपण इथं भारतीय जनता पार्टी म्हणून आपल्याकडं 6 उमेदवारांची ह्या महायुतीतनं आपल्याला जागा मिळालेल्या आहे आणि निश्चितच आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, डॉक्टर विनय कोरे आणि आपल्या चंदगडचे लाडके आमदार शिवाजीराव पाटील आणि राज्यसभेचे खासदार धनंजय माडिक साहेब आणि ह्या सगळ्यांना सोबत घेऊन आपल्या गडिंग्लजचं एक महिला नेतृत्व म्हणून स्वातीताई कोरी, या स्वातीताई कोरींच्याकडे एक जवळजवळ 15 वर्षाचा नगरपालिकेचा अनुभव आहे. ह्या सगळ्यांच्या नेतृत्वात तयार झालेलं आपल्याला हे युती महायुती आहे. ह्या महायुतीमध्ये आपण उमेदवारी देताना पण ह्याच्यात तरुण आहेत, ह्याच्यात माजी सैनिक आहे, ह्याच्यात एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे, महिलांना सन्मान देण्याचं काम ह्याच्यात महायुतीच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. सर्वच प्रभाग नंबर 1 पासून प्रभाग नंबर 11 पर्यंत 22 उमेदवारांची आपण चाचणी करत असताना तरुण आहेत, माजी सैनिक आहे, उच्च शिक्षित आहेत, सगळ्यांच्या सर्वसमावेशक आम्ही उमेदवारी दिलेल्या आहे. आणि ह्याच्यात विशेष म्हणजे आपल्या गडिंग्लजच्या भागामध्ये डॉक्टर आमदार विनय कोरेंचे एक लक्ष देऊन त्यांचं नगराध्यक्षपदाचं उमेदवार गंगाधर हिरेमठ म्हणून आपण दिलेलं आहे. निश्चितच हे 4 पक्षाचं आपण महायुती कशासाठी तर गडिंग्लजच्या शहराचा विकासासाठी. ह्याच्यात आपल्याला माध्यमातून हे गडिंग्लजचं राहिलेलं विकासात्मक धोरण पुढे नेण्यासाठी आपण महायुती आहे. आणि मुख्य म्हणजे प्रश्न म्हणजे एक रिंग रोडचं प्रश्न आपण प्रामुख्यानं सोडवायचं आपलं एक ध्येय आहे. आणि तरुणांना रोजगार निर्मिती करणं, आरोग्यविषयीचे प्रश्न सोडवणं आणि गडिंग्लजचं मुख्य समस्या म्हणजे पार्किंगचं उत्तम नियोजन आपण ह्या महायुतीच्या माध्यमातून वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपण मार्गी लावणार. आपण ह्या महायुतीतनं आपण करणार. कुठंतरी आता विरोधकांना नेगेटिव्ह सेट केला जातो की जे मागील जी म्हणजे तुमची जी निवडून आलेली पार्टी होती तिने कुठे विकासच केला नाही, विकास पाहायला मिळाला नाही आणि पुढे देखील आता जी जनता झाली हे विकास कसे करू शकेल असा नेगेटिव्ह सेट केला जातो. त्यांना नेमकं काय उत्तर देऊ शकायचं? हे जनता दल नाही आहे. जनता दळबरोबर भाजप आहे आणि भाजपबरोबर शिवसेना आहे, शिवसेनेबरोबर जनसुराज्य शक्ती पक्षाचं महायुती आहे. एकमेकांचं आपण सांगड घालून हे नक्कीच विकासात्मक धोरण आपण करणारच आहोत. आता तुम्ही देशात आणि महाराष्ट्रामध्ये जर बघितलं भाजपबरोबर जे युतीचं सरकार जे आहे देशात आणि राज्यामध्ये, अनेक देशामधलं, राज्यामधलं, जिल्ह्यामधलं आणि आपल्या तालुक्याने प्रलंबित जे प्रश्न आहे भाजपच्या सहकारी आणि युती सरकारनंच प्रश्न सोडवलेत. या सगळ्या भारतातले आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिलेलं आहे. महायुतीतून समोर जात असताना या महायुतीत कुठेतरी फूट पडलेली या गडिंग्लजमध्ये पाहायला मिळाली. जर महायुतीचा घटक पक्ष आहे त्यांनी जर तुमच्या विरोधी सध्या पॅनल उभा केली पाहायला मिळते, याचा परिणाम कुठेतरी भाजपच्या किंवा या पूर्ण याच्या होईल असं वाटतंय का? नाही, 100% तुम्हाला खात्री देतो की फूट वगैरे काही पडलेलं नाही आहे. पण प्रत्येकाचं कसं आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतंय की मी नगरसेवक झाला पाहिजे, मी आमदार झाला पाहिजे, मी खासदार झालं पाहिजे. ते बोलण्याच्या ह्याच्यातनं प्रत्येकाला वाटतंय का काही जणांना मिळत नाही. तो राग आपण व्यक्त केलं, ते पुढं नेऊन आज भारतीय जनता पार्टी आणि ज्या असलेल्या महायुतीबरोबर सगळ्यांनी आज ऑफिसचं कार्यालयात उद्घाटनाच्या वेळेला सगळे दिसणारच आहे तुम्हाला. आता बघितलं तर राष्ट्रवादी हा देखील महायुतीतला घटक पक्ष आहे, यातून दूर झाला आहे. या राष्ट्रवादी पक्षाची कितपत ताकद या गडिंग्लज शहरामध्ये आपल्या असं पाहायला मिळते? आता ते येणारे काळ आणि येणाऱ्या आपल्या नगरपालिकेची जनता ठरवेल कुणाची ताकद किती आहे. आपण आता एक महायुतीचं करतो आहे त्यामुळं आम्ही ते त्या पद्धतीने आम्ही प्रचार करत असतो आहे. जनता आता येणाऱ्या 2 तारखेला आपल्याला कोणाची ताकद काय आहे ते दाखवून देईल आपल्याला. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.